नाही दिसत तुमचा लाडू चांगला. रजनीताई यांचा लाडू चांगला नाही बघा, सांगा त्यांना चला. असा लाडू नाही ओळखतो, असा ओळखतो. आता तुम्हाला वाटेल की रजनीताई कोण, तर आपल्याला जे हेल्प करायला येतात ताई, गौरीताई, त्यांची बहीण रजनीताई, त्या माझ्याकडं लाडू बनवायला येतात म्हणून रजनीताई त्यांना चिडवत आहेत. म्हणजे चिडवत आहेत असं अशा अर्थाने नाही की बाबा कामाला जाते वगैरे, पण असंच एक मजाकमध्ये चिडवत आहेत. तर त्या मला सांगत होत्या आज की माझी बहीण अशी अशी करत होती. म्हटलं थांबा, त्यांचं नावच घेऊया व्हिडिओमध्ये. तर गौरीताई म्हणे हा घ्या म्हणजे मी पण त्यांना चिडवेल. तर रजनीताई, इथून पुढं गौरीताईला चिडवलं तर तुमचं प्रत्येक व्हिडिओमध्ये नाव घेणार बरं का. नाहीतर मग सरळ गौरीताईकडनं फोटो घेणार, व्हिडिओमध्ये टाकणार आणि खाली लिहिणार गौर से देखो इस बाई को, ये वही बाई है जो ताई ताई करके चिडाती है गौरीताई को. तर मंडळी, हे सगळं आपण हसण्यावारी घेऊन जाऊया, कोणीही सिरियस घेऊ नका. आणि रजनीताई, तुम्ही सुद्धा चिल करा. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की गौरीताई त्यांच्या टाईम मॅनेजमेंटनुसार सकाळी लवकर येतात. मग आल्या त्या बेसन भाजायला बसल्या होत्या. तोपर्यंत मी माझी घरातली सगळी कामं करून घेतली. नंतर आम्ही ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी ड्रायफ्रूट भाजून घेतले आणि मेथीचं भाजून ठेवलं होतं मी ऑलरेडी, त्याचेसुद्धा छान असे लाडू करून घेतले. आषाढी एकादशी निमित्त कीर्तनात प्रसाद वाटण्यासाठी एका कस्टमरला 20-25 ग्रॅमचे शेंगदाण्याचे लाडू पाहिजे होते. 20-25 ग्रॅम म्हणजे 1 किलोचे लाडू, पण लाडू 20 किंवा 25 ग्रॅमचा असा, तर ते सुद्धा मी करून घेतलं. गौरीताई दुपारी 3 वाजेपर्यंतच असते, तर 3 वाजेपर्यंत जेवढं होईल काम तेवढं त्या करतात. म्हणजे त्यांच्यासोबत मी पण करत असते, नाहीतर तुम्हाला वाटेल की बाबा त्याच करतात की काही, ही आराम करते, असं नाही. मग पुढं राहिलेली कामं सगळी मी करते, पॅकिंगची म्हणा किंवा पार्सल काढायचे असतील तर ते, थोडेसे लाडू इकडे तिकडे राहिले असतील तर ते. तर हे बघा, मेथीचे लाडू आणि बेसनाचे लाडू छान भरून ठेवले. नंबर देते, नक्की ऑर्डर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.